वसमत मोंढा मार्केट येथे मार्केट कमिटीचे संचालक सुनील शेठ काबरा यांच्या वतीनं नवनिर्वाचित अपराजित आमदार राजू भैया नवखरे यांचा सुनील शेठ काबरा त्याचप्रमाणे सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार ठेवण्यात आला। यावेळी हजारो नागरिक तसेच व्यापारी, मार्केट कमिटीचे संचालक सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील शेठ काबरा यांनी भाषणात आमदार राजू भैया नवखरे यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या आहेत, जसे की मार्केट कमिटी ही नवीन जागेत सुसज्ज इमारत करून देण्यात यावी। त्याचप्रमाणे मोंढा मार्केट येथे मोठी लोडिंग वाहने येत असतात, त्या अनुषंगाने मोढ्यातील सर्व रस्ते हे नवीन व्यवस्थित करून देण्यात यावे। मोढ्यातील व्यापाऱ्यांना सुरक्षेचा प्रश्न फार भेडसावत आहे, याबाबत व्यापाऱ्यांना सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना करण्यात यावी। एक ना अनेक अशा मागण्या यावेळी सुनील शेठ काबरा भाषणातून आमदार राजू भैया नवखरे यांना बोलले आहेत। या सर्व कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन तसेच भोजनाचा कार्यक्रमही सर्व व्यापाऱ्यांसाठी, नागरिकांसाठीचं मोठं आयोजन सुनील शेठ काबरा यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। आमदार राजू भैया नवखरे हे सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेले आहेत, त्यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावं अशी ही मागणी सुनील शेठ काबरा यांनी सरकारपुढे मांडली आहे। आमच्यासाठी किंगमेकर बालमामा तुम्हीच आहेत। सगळे व्यासपीठावर विराजमान सर्व माझे सहकारी साहेब, तुम्ही या मार्केट कमिटीला 8 वर्षापासून 8 वर्ष सभापती होते। आपल्याला सर्व आमच्या अडीअडचणीचे ज्ञान आहे। एक आमची जी प्रमुख मागणी आहे ती साहेब एकच आहे की आम्हाला एक 10 ते 15 एकर जमीन फार आवश्यक आहे। त्यामध्ये आज परिस्थिती अशी फुल पॅक आहे, आज नवीन आणण्याला कुठेही चान्स नाही आणि शेतकऱ्यांना आम्ही पाहिजे तशी सर्व्हिस सध्या देऊ शकत नाही। एक आम्हाला आपल्याकडून एक हीच आमची हे आहे की विनंती आहे की आम्हाला येणाऱ्या आपल्या जे दुसरं टर्म आहे, सेकंड इनिंग आहे, याच्यामध्ये भैयासाहेबांनी आमची ही इच्छा पूर्ण करावी। आणि दुसरी इच्छा जी आहे की आमच्या मार्केट कमिटीमध्ये जे सध्या रस्ते वगैरे व्यवस्थित नाहीत, याच्यासाठी आपल्याला काय करता येईल आपल्या आमदार निधीमधून। आपलं योग असं चांगलं आहे की आपल्याला दोन्ही वेळेस आपण सत्तेमध्ये आहोत आणि आम्हाला नांदेड आणि जालना या मार्केटच्या धर्तीवर जसे जिथं रोड आहेत मार्केट यार्डामध्ये, तसे आपल्याकडून आम्हाला एक इच्छा आहे की आपण आपल्या कारकिर्दीमध्ये मोंढ्यामध्ये रोड हे चकाचक व्हावे। आणि वसमतच्या मोंढ्याला आपण काही जास्त करू शकत नाही, कारण मोंढ्याचं आधीपासूनच नैसर्गिक आकार असा आहे की सगळीकडून रोड आहे। आपण याच्यामध्ये काही जास्त फेरबदल करू शकत नाही। प्रत्येक 10 ते 15 एकर आम्हाला जमीन घेऊन दिली तर आम्ही इंटरनॅशनल मार्केट हळदीचं, जे आपल्या भारतामध्ये सगळीकडे प्रसिद्ध आहे, आम्हाला एक पूर्ण शेतकऱ्यांना सर्व्हिस वगैरे देण्यासाठी फार आवश्यक आहे। याच्यामध्ये तुम्ही आम्हाला निश्चितच मदत करसाल हे मी आपल्या अपेक्षित करतो। आणि आपल्याला येणाऱ्या प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।